गुड मॉर्निंग. माझं नाव सचिन अपराज आणि मी पुन्हा आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी. आणि आजच्या आपल्या व्हिडिओचं टॉपिक्स आहे इंडेक्स प्लस. म्हणजे प्रत्येकजण आपण कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये व्हेरियस प्रोडक्ट्स आपल्याकडे इन्वॉल्व असतात आणि आपण इन्व्हेस्टमेंट करतो. त्याच्यामध्ये नंबर वन येतं आपण बँकेमध्ये FD करतो. त्याच्यानंतर आपण इन्शुरन्स प्रोडक्ट्समध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, जिकडे एन्डॉमेंट्स किंवा बाकी अदर रिटायरमेंटचे प्रोडक्ट्स आपल्याकडे असतात. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन असतो NPSमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. त्यानंतर आहे PPF ऑप्शन आहे. त्याच्यानंतर अदर बॉन्ड आहे की बॉन्ड्समध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करतो. त्याच्यानंतर अजून बरेच पर्याय आपल्याकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी आज एक मी एक्सलंट प्रोडक्ट घेऊन आलो आहे. त्याच्या प्रोडक्टचं नाव आहे इंडेक्स प्लस. तुम्ही इंडेक्स प्लसमध्ये जर इन्व्हेस्ट केले, म्हणजे लेट्स एक्झाम्पल तुम्ही पर मंथ 20,000 रुपयाचे जर तुम्ही इंडेक्स प्लसमध्ये इन्व्हेस्ट केले तर टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट होते 2,40,000. जर लेट्स एक्झाम्पल तुम्ही 15 वर्ष ही इन्व्हेस्टमेंट चालू ठेवली तर तुमचा अप्रॉक्सिमेटली इन्व्हेस्टेड अमाऊंट होते तुमची 36 लाख रुपीज. आणि SIP सारखं इंडेक्स प्लसमध्ये सुद्धा तुम्हाला 12 ते 15% आसपास तुम्हाला CAGRने तुम्हाला ग्रॉथ रिटर्न तुम्हाला भेटतं. म्हणजे 15 वर्षांनी तुमचं जे 36 लाख रुपये जे तुम्ही इन्व्हेस्ट केलं त्याचं व्हॅल्यू होतं अप्रॉक्सिमेटली 1 करोड रुपीज. आता म्युच्युअल फंडमध्ये आपण बघतो म्युच्युअल फंड पण खूप चांगली ग्रॉथ देतात आणि तिकडे पण चांगलं रिटर्न आहे. पण तुम्ही म्युच्युअल फंडसोबतच इंडेक्स प्लस फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो टॅक्स बेनिफिटसाठी. नॉर्मली आपण म्युच्युअल फंडमध्ये जातो तर म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे अप्रॉक्सिमेटली 15 ते 20% आसपास आणि लाँग टर्म कॅपिटल गेन जो आहे 12.5% तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन लागतो. आत्ता जर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात व्हॅल्यू आणि 1 करोडच्या ह्याच्यावर तुम्हाला जो 36 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, तुम्हाला ह्याच्यावरती इंडेक्स प्लसमध्ये तुम्हाला 1 रुपयाचा टॅक्स भरायचा नाही आहे. 60 रुपयाचे जर तुम्हाला 64 लाख रुपयाची तुम्हाला जी नेट गेन होणार आहे ती एक्झॅक्टली तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे, कोणताही टॅक्स डिडक्ट करता. जर हेच पैसे जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असतील तर तुम्हाला त्याच्यावरती लाँग टर्म कॅपिटल गेन लागू शकतो 12.5%. अप्रॉक्सिमेटली तुम्हाला त्याच्यावरती 1.25 लाखाच्या वरती जी गेन आहे त्याच्यावरती सोडून तुम्हाला जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये तुम्हाला टॅक्स पे करायला येऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये इंडेक्स प्लस हे अलोकेशन तुम्हाला जर ॲड करायचं असेल, तुम्ही मंथली 2,500पासून अप टू 20,000पर्यंत हे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या ॲसेटमध्ये तुम्ही इंडेक्स प्लस हे ॲड करू शकता. तुम्हाला ह्याच्याबद्दल जर जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9930048059 आणि आमच्या कंपनीचं वेबसाईटचं नाव आहे www.aprajwealth.com. थँक्यू.